श्रीराम जय जय राम. कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण शक्य आहे. मनुष्याची सर्व धडपड शाश्वत समाधान मिळवण्यासाठी चालू असते. ते समाधान फक्त भगवंताजवळ असल्याने समाधानासाठी प्रत्येक माणसाला भगवंताची गरज आहे. आपल्या सर्व धडपडीतून भगवंताच्या प्राप्तीचे समाधान आपल्याला मिळत नाही आणि त्याला परिस्थिती कारणीभूत आहे असे सर्वजण सांगतात. पण खरोखरच परिस्थिती आड येते किंवा काय हे आपण बघितले पाहिजे. परिस्थिती संबंधी विचार करताना एक बाह्य परिस्थिती आणि दुसरी आंतरस्थिती यांचा विचार करावा लागेल. बाह्य परिस्थितीचा विचार करताना प्रथम आपली शरीर प्रकृती आड येते. ही प्रकृती कशीही असली तरी भगवंताचे स्मरण आपल्याला करता येईल की नाही. प्रकृतीला कितीही क्षीणत्व आले, देहाला कितीही विकलता आली तरी अंतकाळी भगवंताचे स्मरण करता येते असे भगवंताने गीतेत सांगितले आहे. देहाची अवस्था कोणतीही असली तरी त्यामध्ये नामस्मरण करता येत नाही हे म्हणणे काही बरोबर नाही. तेव्हा प्रकृती आड येते असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरेल. पुष्कळ लोक आर्थिक अडचणीसंबंधी कुरकुर करतात. पैसा नसल्या कारणाने प्रपंचात काळजी उत्पन्न होऊन भगवंताकडे लक्ष द्यायला सवडच मिळत नाही असे बरेच जण सांगतात. पण खरोखर तुम्ही मला सांगा, जगात भरपूर धन मिळवून वैभवाच्या शिखरावर पोहोचलेले कितीसे लोक नामस्मरण करतात. आजपर्यंत किती राजे लोक आपले राजवैभव लाथाडून भगवंताच्या प्राप्तीसाठी बैरागी झाले. आपल्याजवळ पैसा नसणे हे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येते हे म्हणणे बरोबर नाही. उलट पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. पैसा असला की आपल्याला एक आधार आहे असे वाटते. म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा प्रयत्न करावा. तर मी म्हातारपणापर्यंत जगेन याची खात्री कोणी द्यावी. सुख समाधान हे पैशावर अवलंबून नाही. प्रत्येकाची गोतावळी ठरलेली आहे. वेताळाची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर पिशाच्चे निघायचीच आणि भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया क्षमा आणि जिकडे तिकडे आनंदी वृत्ती ही असायचीच. त्याचप्रमाणे पैसा आला की त्याच्याबरोबर तळमळ लोभ असमाधान ही यायचीच. परस्त्री एखादे वेळी विषयभोगामध्ये आपल्याला सामील होणार नाही, पण पैसा मात्र आपण वापरू तसा वापरला जातो. बाप मुलगा, भाऊ भाऊ, भाऊ बहीण, मित्र मित्र यांच्यामध्ये वितुष्ट आणायला कारण काही असेल तर पैसाच होय. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 5, दशक 5. या दशकात समर्थ साधकाच्या अंतर्मनातील एक सूक्ष्म पण गंभीर अडथळा दाखवतात. आळस आणि दुर्लक्ष यामुळे साधना ढासळते. ते सांगतात, साधना मोडते ती शत्रूंनी नव्हे तर दुर्लक्षाने. साधना अचानक मोडत नाही. समर्थ सांगतात, साधना एका दिवसात मोडत नाही, ती हळूहळू कमी होते. आज नियम चुकतो, उद्या वेळ नाही, परवा इच्छा नाही आणि काही दिवसांनी साधना आठवणीत उरते.
उदाहरण, एखादा मनुष्य रोज प्रार्थना करत असे. एक दिवस प्रवासामुळे चुकली, दुसऱ्या दिवशी थकवा कारण ठरला, तिसऱ्या दिवशी विसर पडला. काही दिवसांनी तो म्हणू लागला, पूर्वी करत होतो. समर्थ सांगतात, साधना मोडते ती कारणांनी नाही, दुर्लक्षाने. 2. आळसाचा स्वभाव. समर्थ स्पष्ट करतात, आळस शरीराचा कमी, मनाचा जास्त असतो. काम करायला शरीर थकत नाही, मन कारणे शोधते. आळस मनाला सांगतो उद्या करू, आणि उद्या कधीच येत नाही. 3. लहान नियम मोठे परिणाम देतात. समर्थ सांगतात, मोठ्या संकल्पांपेक्षा लहान नियम टिकतात. रोज थोडा जप, थोडे चिंतन, थोडे आत्मपरीक्षण, हे सातत्याने झाले तर मन घडते. उदाहरण, एक विद्यार्थी रोज थोडा अभ्यास करत होता. दुसरा परीक्षा जवळ आली की तासनतास बसत होता. काळाने पहिल्याचा पाया मजबूत झाला, दुसरा तणावात राहिला. समर्थ सांगतात, सातत्य हा साधनेचा पाया आहे. 4. साधना टिकवण्याचे उपाय. या दशकात समर्थ अप्रत्यक्षपणे 3 उपाय सुचवतात. 1. नियम लहान ठेवा, पण रोज पाळा. वेळ ठरवा, मनाला सवय लागते. 3. स्वतःला आठवण करून द्या, हे माझ्यासाठी आहे. साधना जबरदस्तीने नाही, जागृतीने टिकते. 5. मनावर लक्ष ठेवणे आवश्यक. समर्थ सांगतात, मनाचा स्वभाव चंचल आहे. ते उंचही नेते आणि खालीही आणते. म्हणून साधकाने बाह्य शत्रूंपेक्षा अंतर्मनावर लक्ष ठेवावे. उदाहरण, एक माणूस बाहेरच्या अडचणींवर दोष देत होता, दुसरा स्वतःच्या दुर्लक्षावर लक्ष ठेवत होता. काळाने दुसराच पुढे गेला. समर्थ सांगतात, ज्याने स्वतःला जिंकले त्याला मार्ग सापडतो. 6. या दशकाचा सार. या समासातील मुख्य सूत्रे. 1. साधना हळूहळू ढासळते, सावध रहा. 2. आळस मनाचा रोग आहे. 3. लहान नियम मोठे परिणाम देतात. 4. सातत्य हीच साधनेची शक्ती. 5. स्वतःवर लक्ष ठेवणे आवश्यक. समाप्ती चिंतन. समर्थ जणू आपल्याला सांगतात, मोठे संकल्प करू नका, लहान नियम पाळा. साधना एक दिवसाची नसते, ती रोजची असते. मन जागे ठेवा, नियम जपा, सातत्य ठेवा. साधना टिकली तर मन स्थिर होते. मन स्थिर झाले की जीवन मार्गी लागते. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 5, दशक 6. या दशकात समर्थ साधकाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजावतात. साधना म्हणजे केवळ अंतर्मनातील भावना नव्हे, ती जीवनातील कर्तव्याशी जोडलेली असते. ते स्पष्ट सांगतात, कर्तव्य सोडून केलेली साधना अपूर्ण असते. 1. संसार आणि साधना यात विरोध नाही. समर्थ सांगतात, संसार टाळणे ही साधना नाही. कर्तव्य करताना मन शुद्ध ठेवणे हीच खरी साधना. घर, काम, समाज ही अडथळे नाहीत, हीच साधनेची क्षेत्रे आहेत. उदाहरण, एक माणूस घरातील जबाबदाऱ्या टाळून तीर्थयात्रा करत असे. दुसरा घर सांभाळत, प्रामाणिकपणे काम करत आणि देवाचे स्मरण ठेवत असे. लोकांनी दुसऱ्यालाच स्थिर व शांत मानले. समर्थ सांगतात, पळून जाणे साधना नाही. कर्तव्य करताना जागृती ठेवणे साधना आहे. 2. कर्तव्य टाळणे म्हणजे दुर्लभता. समर्थ ठाम सांगतात, कर्तव्य टाळणे म्हणजे वैराग्य नव्हे, ते मनाची कमजोरी असते. साधकाने संसारात राहून आपले काम नीट करावे, कारण
कर्तव्य हीच अंतर्मनाची शिस्त घडवते. 3. कर्म करताना आसक्ती टाळावी. समर्थ सांगतात काम करा, पण त्यात अहंकार मिसळू नका. कर्तव्य करा, पण मीच करतो हा भाव टाळा. यश आले तर नम्रता ठेवा, अपयश आले तर धीर ठेवा. ही वृत्ती साधनेला स्थैर्य देते. उदाहरण, एक अधिकारी काम चोख करत होता, पण सतत श्रेय मागत होता. दुसरा शांतपणे काम करत होता. पहिल्याला असंतोष वाढत गेला, दुसऱ्याला समाधान मिळत गेले. समर्थ सांगतात, अहंकार कामाला ओझे बनवतो, नम्रता कामाला साधना बनवते. 4. साधकाने वृत्ती ठेवावी कोणती? या दशकात समर्थ साधकाला 3 वृत्ती सांगतात. 1. जबाबदारी स्वीकारणे. 2. प्रामाणिकपणे कर्म करणे. 3. फलाची चिंता सोडणे. ही वृत्ती मन स्थिर करते. 5. कर्तव्यानेच मन शुद्ध होते. समर्थ सांगतात, नियमित कर्तव्य मनाला स्थैर्य देते. अनियमित जीवनात मन चंचल होते. काम टाळणारा माणूस जास्त विचार करतो. काम करणारा माणूस अनुभवातून शिकतो. कर्तव्य हीच साधकाची गुरुकिल्ली. 6. या दशकाचा सार. या समासातील मुख्य सूत्रे. 1. संसार आणि साधना विरोधी नाहीत. 2. कर्तव्य टाळणे ही दुर्बलता. कर्म करा, पण अहंकार टाळा. फलाची आसक्ती सोडा. कर्तव्याने मन शुद्ध होते. समाप्ती चिंतन. समर्थ जणू सांगतात, जीवनापासून दूर जाऊ नका, जीवनाला जागे व्हा. काम करताना मन शुद्ध ठेवा. कर्तव्य करताना स्मरण ठेवा. यशात नम्र रहा, अपयशात स्थिर रहा. साधना ही वेगळी गोष्ट नाही, ती जगण्याची पद्धत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.